राज्यातील ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। आतापर्यंत एकूण 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यात जमा होईल असे म्हटले जात आहे। महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात यापुढे नियमित हप्ता सरकारकडून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। या आणि इतर बाबतीत मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। लाडकी बहीण ही योजना सुरू केली गेली त्यावेळी या योजनेसाठी काही अटी देखील होत्या। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं। लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावं। तसेच इतर देखील काही अटी होत्या। मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला। ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे 5.5 लाख महिलांनी योजनेतून आपली नावं कमी केली आहेत। म्हणजेच या महिलांना या योजनेतून वगळण्यात आला आहे। तसेच यापुढे आता लाडक्या बहिणींना दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणे अनिवार्य असणार आहे। लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची देखील तपासणी केली जाणार आहे। 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास यापुढे लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील तपासले जाणार आहे। तसेच जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून लाडक्या बहिणी या योजनेस पात्र आहेत किंवा नाही हे ठरवण्यात येणार आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की शेतकाम करणारी महिला, धुनी भांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे। आधी अशी चर्चा सुरू होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावीत। मात्र नंतर असं लक्षात आलं ज्या महिलांचा पगार हा 40,000 रुपये आहे, घरी 4 चाकी गाडी आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत। मात्र आता जो लाभ दिला आहे तो परत घेणार नाही। लाभ दिला आहे तो परत घेणार नाही। भाऊबीज, राखी पौर्णिमा, भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही। काही महिलांनी नाव मागे घेतली आहेत। मात्र ही योजना पूर्वीप्रमाणेच अशीच सुरू राहील असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे 20,000 रुपये आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत। ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी ही योजना आहे।